सुप्रभात मंडळी, योगश्री वीणाच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण छानपैकी तयार झालेलो आहोत, सकाळची कामं झालेली आहेत, मस्तपैकी पेट पूजा सुद्धा झालेली आहे। आता आजचं ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे मी इव्हेंटला चालली आणि माझी आई पहिल्यांदा इव्हेंटला येते माझ्या, म्हणजे आई माझ्या बक्षीस समारंभाला वगैरे आलेली आहे आधी, पण कधी काहीतरी मी प्रेझेंट करते तिची मुलगी आणि तिने तो लाईव्ह कार्यक्रम कधीच पाहिलेला नाहीये। तर येस, आज आम्ही इथून कल्याणवरून दादरला जाणार आहोत इव्हेंटसाठी। तर इव्हेंट मध्ये काय काय होणार आहे आणि तिथे कसा असतो इव्हेंट, मी एका इव्हेंटसाठी किती चार्ज करते, हे सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये समजणार आहे। चला तर मग जाऊया इव्हेंटला। तर आईचं असं म्हणणं होतं की ते हार्ट शेपचे कानातले चांगले दिसत नाहीत, तर गौरीने मी दाखवते मला हे मोत्यांचे छान कानातले दिलेत, ते मी घालते। ॲक्च्युली माझ्याकडे पण हे आहेत, पण मी घरून येताना विसरले होते, मी आता आईकडे आलेली आहे। तर येस, मी आता हे कानातले घालते, हे छान दिसतात ना त्याच्यापेक्षा। हा, छान दिसत, म्हणजे माझ्या कोणत्याही इव्हेंटला मोस्ट ऑफ हेच कानातले असतात। थँक्यू गौरी। ओके, चलो आता आई येते, आपण निघूया। नाही आता भिजू आता की पण आता इकडून चिखल चल रस्त्याने चल जाऊया। मग माशांचा वास भागो, कोणी मासे प्रेमी असेल तर सॉरी, कारण जनरली अशा काही काही लोकांना असं वाटतं अरे मी ब्लॉग करते तर सगळे बघतायत माझ्याकडे आई। आता नवीन प्लॅटफॉर्म बनतायत बघ ना, ना आपलंच आहे ना, नाही एकच आहे। आतमध्ये गेल्यावरती कदाचित शूट करायला अलाउड नसेल, जेवढं शूट करेल तेवढं तुम्हाला दिसेल, कार्यक्रमाच्या पण काही क्लिपा तुम्हाला दिसतील। तर पोचू आता आपण। इव्हेंट मस्तपैकी झालेला आहे, छान चेंज वगैरे केलंय, मस्त झाला इव्हेंट, छान म्हणजे मुलांनी पण चांगला रिस्पॉन्स दिला, मजा आली करायला। आईला विचारूया, आईने मला पहिल्यांदा परफॉर्म करताना पाहिलं तर तिला कसं वाटलं आहे तुला? मस्त वाटलं एकदम, अरे वा, असं पहिल्यांदाच बघितलंस तू? म्हणजे जसं मला पाहिजे तसं झालं मस्त। म्हणजे आईने खूप, म्हणजे जेव्हा एक 10 वर्षापूर्वी आईने जेव्हा मला सांगितलं होतं की तू योग विद्येमध्ये अभ्यास कर, पुढचं शिक्षण घे वगैरे, तर माझं असं होतं की जनरली कसं इव्हेंटला वगैरे किंवा काही कार्यक्रम असला तर मी एकटीच जाते, आई बाबांना शक्यतो नेता येत नाही, पण आज चान्स मिळाला आणि आईने बघितलं, छान वाटलं मला, पण आईला पण छान वाटलं। म्हणजे कसं असतं ना, आपण काम करतच असतो, आपल्याला त्याच्याबद्दल एवढं काही म्हणजे आपण काम नेहमी करतो ना असं, पण आपल्या आई बाबांना छान वाटतं जेव्हा ते आपलं काम बघतात तेव्हा। तुम्ही जर असं काही स्पेशल काम करत असाल तर तुमच्या आई बाबांना नक्की दाखवा, चान्स मिळाला तर। इथे बाजूला सिद्धिविनायक मंदिर आहे, जर भरपूर गर्दी नसेल तर आपण मंदिरात जाऊन येऊया। ओके, आज असं डे आउट सारखं झालं ना, म्हणजे आता कामही लवकर झालं, म्हणजे आता 1:45 वगैरेच वाजलाय, लवकर झालं सेशन। आता याच्यानंतर सुद्धा अजून त्यांचे कार्यक्रम 4 वाजेपर्यंत आहेत, तर आपण मंदिरात चाललोय, आपलं दर्शन घेऊन झालं की मग बघू, मार्केटमध्ये जाऊया, अदरवाईज घरी। आता मी एक घर बघितलं, फक्त एक माणूस झोपेल एवढीच जागा होती तिथे, आणि गावावरून जेव्हा कल्याणला किंवा अंबरनाथ बदलापूर साईडला जेव्हा लोक येतात तेव्हा म्हणतात अरे किती छोटी घरं आहेत, किती छोटी घरं आहेत। इथे भाई एवढ्या छोट्या छोट्या घरांमध्ये लोक राहत आहेत आणि सर्वाइव्ह करतायत, त्यांच्यासाठी सेटअप त्यांनी मांडलाय, सॅल्यूट आहे। म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही दादर पासून अजूनही पुढे, इव्हन ठाण्याला सुद्धा बघाल तर खूप छोटी छोटी घरं आहेत, त्याच्यामध्ये लोकांनी एवढं छान मॅनेज केलंय आणि एका घरामध्ये राहतात 4-4, 5-5 जण सुद्धा राहतात, अगदी 10 बाय 10च्या खोल्या असतात। आणि आपल्याला जुन्या पिक्चर्स मध्ये वगैरे पण बघायला मिळालं असेल, पण अजूनही काही काही ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी इथे आहेत खूप छोटी छोटी घरं आहेत आणि त्या छोट्या छोट्या घरांमध्ये लोक खूप आनंदी राहतात। हा एंट्रन्स म्हणजे सिद्धिविनायक मंदिर या बाजूला आहे आणि ते छान झाडं आहेत मस्तपैकी। म्हणत होती गर्दी नाही आहे, गर्दी केवढी आहे
बघूया आपल्याला कसं दर्शन मिळतंय का. आपण भरपूर वेळ तर नाही थांबू शकत. मला असं वाटलं होतं गर्दी नाही आहे, पण गर्दी खूप आहे, खूपच आहे जास्त. लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता, किती मोठ्या लाईनी आहेत. मला असं वाटतं आपण जर आता थांबलो इथे तर खूप उशीर होईल. तर आमचं असं ठरतंय की आपण बाहेरूनच बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग घरी जाऊया. ते मागचे एक आता म्हणतात भाई दर्शन लेने का है तो सुबह 7 बजे आने का. म्हणजे इथे 7 वाजता पोहोचायचं, म्हणजे कल्याणवरून इकडे आपल्याला 7 ला पोहोचायला पाहिजे, तर स्लो ट्रेनने आपल्याला कमीत कमी 5:30 पावणे 6 निघायला पाहिजे. आणि फास्ट पण तेवढाच, म्हणजे साधारण तेवढाच वेळ लागतो. काही भरपूर असं अंतर पडत नाही, 20 मिनिटाचंच अंतर पडतं. तो भाई सिद्धिविनायक आना है तो सुबह 7 बजे इथे पोहोचणे का, तोही मिळता है दर्शन. तर इथे समोर टीव्ही आहे जिथून बाप्पा दिसतो. आपण इथूनच दर्शन घेऊ. इथे स्क्रीनवरती बाप्पा दिसत आहेत आपल्याला. बाप्पा विल बी लाईक तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नाही शकलात म्हणून काय झालं, आम्ही तुम्हाला दर्शन देणारच. आपण कुठे फिरायला गेल्यावर कसं मॅग्नेट आणतो, तसं मुंबईला जी लोक फिरायला येतात ते हे मॅग्नेट घेऊन जातात. कसं हे मॅग्नेट कसं आहे ताई? 100. छान छान आहेत, सुंदर सुंदर. आणि खूप सारे गणपती बाप्पा. हे सुपारीमध्ये बाप्पा बनवलेत. हे हँडमेड आहेत का? ही सुपारी आहे आणि या सुपारीवरती हे बाप्पा बनवलेत. मस्त वाटतं. मस्त वाटतं. मला बघायचं होतं सगळं. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे, पण आई अजून त्या इव्हेंटच्या ह्याच्यातच आहे की तिचं असं म्हणणं की मला मस्त वाटतं. बाप्पाचं ऑनलाईन दर्शन झालं, त्या आवारात गेलो, छान वाटतं. आवारामध्ये गेलं की पॉझिटिव्हिटी, ती सकारात्मकता आपल्याला मिळते. आता आपण मार्केटमध्ये जाऊया, बघूया मार्केटमध्ये दादरच्या काही वेगळं आपल्याला दिसतंय का. टॅक्सी भेटली आहे स्टेशनला जायला. टॅक्सीने आता आपण मार्केटमध्ये जाऊया. करतायत हे बघ, आषाढी एकादशीसाठी दादरच्या मार्केटमध्ये आपण आता आहोत. आणि मगाशी तुम्ही पाहिलं, आषाढी एकादशीसाठी लहान मुलीचा मस्त फ्रॉक होता असा छानपैकी, त्याच्यावर विठू माऊली लिहिलेलं. आपण बघूया मार्केटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. अजून जास्त काही खरेदी वगैरे नाही करायची, फुलं घ्यायची आहे. बघूया, आईला काहीतरी दिसलंय, बघू काय घेतलंस. 80 रुपयाला 50 फुलं आहेत. ही बघ, चांगली आहेत ना. शेंगदाणे खा, शेंगदाणे, गरम गरम शेंगदाणे. हे बघा शेंगदाणे. हो मावशी, कसे दिले शेंगदाणे? द्या द्या, 10 रुपये पाकिट. आई आता तिथे बाकी सगळी मग पाकिटं होती ना भरपूर यायची. अजून बरंच काय काय. तू शेंगदाणेच का घेतले? शेंगदाणेच का? शेंगदाणे आवडतात. काय मग बाकीचं का घेतलं नाही, त्याचं खरं कारण सांग ना. कळलं मी योगा शिक्षा कशी बनली. मातोश्री अनाउन्समेंट. आम्ही कसारा ट्रेनची वाट बघतोय कल्याणला जाण्यासाठी. आता तुम्हाला मागे एक्सप्रेस जाताना दिसत असेल. जाऊ दे, आता येऊ दे कल्याण, आपण जाऊया कसारानेच. एक्सप्रेस तुम्हाला मागे जाताना दिसते. मला एक इन्सिडेंट आठवला. मी पुण्याला चाललेले आणि सगळ्या ट्रेन कल्याणला एक्सप्रेस ट्रेन थांबतात जंक्शन असल्यामुळे, आणि ती अशीच दादरवरून वगैरे चढली होती. आणि आता जनरली इथून जर दादरवरून जर तुम्हाला कल्याणला वगैरे जायचं असेल ना, जर तुम्ही लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर लोकल ट्रेन्स असतात आपल्याला. पण त्याच्या व्यतिरिक्त काही काही लोक स्वतःचं एक्स्ट्रा डोकं चालवतात.
ते लोक कमी गर्दी आणि कमी स्टेशन्स म्हणजे डायरेक्ट इथून कल्याणलाच थांबते, म्हणून ते एक्सप्रेस ट्रेन मध्ये बसतात. अनाउन्समेंट होते. अरे कसार बदलापूरला नाही जात आहे. आपल्याला बदलापूरला नाही, बदलापूरला कर्जत. द स्टोरी इज की ती मुलगी लवकर पोहोचण्यासाठी एक्सप्रेस ट्रेनने कल्याणला आली आणि कल्याणला पुण्याला जाणाऱ्यांची एवढी गर्दी होती की तिला उतरताच आलं नाही. आणि ती बिचारी जी 15-20 मिनिटं तिने इथून दादरला म्हणजे दादरवरून कल्याणला जाण्यासाठी तिने एक्सप्रेस घेऊन जी तिची 15-20 मिनिटं वाचवली होती, तर पुढे 1 तास तिला लोणावळ्याला जाऊन मग उतरून पुन्हा कर्जत आणि मग असं यायला लागलं तिला. तर मोरल ऑफ द स्टोरी की जर तुम्ही असा प्रवास करत असाल, विचार करत असाल प्रवास करण्याचा, तर प्लीज करू नका. चढणाऱ्या उतरणाऱ्यांचे प्रॉब्लेम होतात आणि आपण जी 15-20 मिनिटं वाचवतो, पुढे जाऊन जर आपल्याला नाही उतरायला मिळालं तर मग आपल्याला पुढे तो 1-2 तासाचा प्रवास सुद्धा एक्सटेंड करावा लागतं. मी पूर्ण प्रवासभर त्या मुलीकडे बघत होती, मी विचार करत होते तिला असं झालं असेल कशाला मी चढली मी 15-20 मिनिटं वाचवण्यासाठी आणि आता अडकली मी इथे 1 तास. आणि ती पूर्ण उभी होती, म्हणजे ती कल्याणपासून लोणावळ्यापर्यंत उभी स्टँडिंग तिने प्रवास केला आणि मग उतरून ती पुन्हा रिटर्न आली. तर आपल्या सरकारचे काही नियम आहेत ते पाळले ना तर ते आपल्या सोयीसाठी असतात, ते पाळायचे. मित्रांनो, आपल्याला इथे हे बघा काय दिसतंय, कावळा आणि त्याची पिल्ला आहेत इथे. पिल्लांनी पण बघितलंय आपल्याला फोटो काढून. पण असं म्हणतात ना की कावळा घरटं नाही बांधत, ते महिन्याच्या ह्याच्यामध्ये ठेवतात असं काहीतरी, माहित नाही काय. पण आता आपण जे पाहिलं ते कावळा आणि त्याची पिल्लं होती. त्या दिवशी पण मी एक बघितलं, कावळाचं पिल्लू पडलेलं खाली, ते एक छोटा मुलगा तिथला उचलून नेऊन त्याला पाणी वगैरे पाजत होतं. प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहीत असेल तर, की कावळ्याचं घरटं म्हणजे कावळ्याची मुलं कावळाच सांभाळतो की मैना सांभाळते असं काहीतरी. ती छोटीशीच आहे, महिनाच आहे. माहीत नाही काय, पण पक्षी आणि त्याचं घरटं आणि छोटी पिल्लं होती त्याच्यामध्ये 2. घरी आलोय, संध्याकाळचे 5 वाजलेत. इव्हेंट छान झाला, गणपती बाप्पाचं ऑनलाईन दर्शन मिळालं, आईला इव्हेंट आवडला, बाजारामध्ये छान फुलं मिळाली, चाफ्याची फुलं मिळाली. घरी आल्यानंतर फ्रेश झाले आणि पुन्हा ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. चेहरा तुम्हाला थोडासा जास्त नाही थोडासा थकलेला दिसत असेल, कारण आपण 9:30ला घर सोडलं होतं आणि आत्ता 5 वाजलेत. आजचा इव्हेंट छान झाला. आई आल्यामुळे इव्हेंटची किंमत जरा जास्तच होती माझ्यासाठी. मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की हाऊ मच आय चार्ज फॉर इव्हेंट. ॲज पर माय एक्सपिरियन्स आणि माझं जे काही शिक्षण झालेलं आहे त्यानुसार मी एका इव्हेंटचे 3000 to 7000च्या रेंजमध्ये चार्ज करते आणि क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार हे चार्जेस चेंज होत राहतात. आता तुम्ही म्हणाल एवढे 3000 कसे काय, फक्त 40 मिनिटं तर शिकवायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, योगाच्या फील्डमध्ये 1 महिना 2 महिना कोर्स असलेला ड्युरेशन असलेले कोर्सपासून ते 10 वर्ष लागणारे असं एवढे मोठे मोठे कोर्स आहेत. म्हणजे 1 महिन्यापासून ते 10 वर्ष लागणारे 10 वर्ष कंप्लीट करायला लागणारे कोर्स, एवढं तफावत आहे. ऑफकोर्स मी माझ्या आयुष्यातली जवळजवळ 7 वर्ष शिक्षणासाठी दिली आणि अजून ऑफकोर्स 2-3 वर्ष अजून माझी त्याच्यातच जातील, शिक्षणामध्येच जातील. तर त्यानुसार ते चार्जेस असतात. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप 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 धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तरच आपली पुन्हा भेट होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा.